राज्य सरकारच्या तीर्थदर्शन योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये 25 यात्रा झाल्या। या यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने केलेला 1,86,87,875 रुपयांचा निधी शासनाकडे थकीत असल्याने 2025-26 मध्ये प्राप्त झालेल्या प्रस्तावावर शासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही। त्यामुळे नागपुरातून 27 जुलैला 1200 यात्रेकरू नागपुरातून अमरनाथ यात्रेसाठी रवाना होणार होते। त्यासाठी शासनाकडून कुठलीही परवानगी न मिळाल्याने 1200 यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा रद्द करण्याची वेळ आली आहे। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात येत्या 24 तासात अत्याधिक पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। अकोला पोलिसांनी 26 किलो गांजा जप्त करून 2 जणांना अटक करण्यात आली आहे। गांजाची खरेदी विक्री करताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यातील MIDC हद्दीत SDPO पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे। 26 किलो गांजा जप्त असून त्याची किंमत 5,25,000 इतकी आहे। अकोल्यातील निळकंठ सहकारी सूतगिरणीसमोर आरोपी मोहम्मद जाकीर अब्दुल कादिर आणि समीर खान मेहबूब खान हे गांजाची खरेदी विक्री करत असताना पकडले गेले। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। झारखंडमधील दारू घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीचे संचालक अमित साळुंखे यांना लाचलुचपत पथकाने रांचीमध्ये अटक केली आहे। अमित साळुंखे छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाच्या निकटवर्ती आहे। सिंघानियाच्या चौकशीतून अमित साळुंखेवर ACBने अटकेची कारवाई केली आहे। याच अमित साळुंखेचा उल्लेख करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम हाती घ्यावीच लागेल। 4 मंत्र्यांची नावे घेत संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे। आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणिते बदलताना पाहायला मिळत आहे। राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच ठाकरे बंधू यांनी एकत्र येऊन मोठा मेळावा घेतला। ठाकरे बंधू आगामी निवडणुकांमध्येही एकत्र येणार का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा आहे। परंतु दुसरीकडे महायुतीकडूनही मनसेशी युती होण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। महायुतीमधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील मंत्र्यांमध्ये बैठकांवरून झोपली आहे। सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात खात्याच्या बैठकांवरून झोपली आहे। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी बैठका घेतल्याचं संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत पत्र लिहिलं होतं। माधुरी मिसाळ यांनी संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्राला पत्राद्वारेच उत्तर दिलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार बैठका घेतल्या आहेत। सामाजिक खात्याचे राज्यमंत्री असल्यानं बैठका घेण्यापूर्वी पूर्व परवानगीची गरज नसल्याचं माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलंय। मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या विरोधात महाजन यांनी तुर्तास मौन बाळगलं आहे। महाजन जरी गप्प असले तरी त्यांचे 4 आमदार एकनाथ खडसे त्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत। त्यांनी एकनाथ खडसे यांना आवाहन देण्याचा प्रयत्न केला आहे। खडसे हे संधी साधू राजकारण करत असून मंत्री गिरीश महाजन यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं भाजपा आमदारांनी म्हटलं आहे। रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे। ईडीनं आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिली आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात विशेष PMLA कोर्ट मुंबई यांच्याकडून 18 जुलैला प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती ईडीकडून दिली आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ईडीकडून दाखल करण्यात आलेली 3री पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना आमदार धनंजय मुंडेच्या मंत्रिमंडळातील पुनर्वसावर त्यांनी भाष्य केलं आहे। तसेच पुण्यातील गुन्हेगारी छावाचे विजय गाडगे यांची भेट, रोहित पवारांकडून फोन टॅपिंग संदर्भातील आरोपावरही अजित पवार स्पष्टपणे बोलले। मी सकाळी आल्यावर CPना सांगितलं आहे, पुण्यात काही जण गुंडगिरी निर्माण करण्यासाठी तोडफोड करतात, त्या आरोपींना पकडा आणि कारवाई करा, पुन्हा असं धाडस करता कामा नये असे पालकमंत्री पवार यांनी म्हटलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहे। राज्यात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला, यासाठी 600 कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊत यांनी केला आहे। हे घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवल्याचा आरोप राऊतांनी केला। या प्रकरणात झारखंडच्या पथकानं अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक केली असून या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे।